शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवाटकर पाटील. शेतकरी मित्रांनो, काल रात्री 20 तारखेपासून संध्याकाळी 6 वाजतापासून पावसाला रिमझिम पावसाला आमच्याकडे सुरुवात झाली आणि आजची आहे 21 तारीख. सकाळी पण रिमझिम पाऊस चालू होता आणि आता दुपारी 3:30च्या नंतर थोडे थेंब वाढले आणि थोडासा पावसाचा जोर वाढला. बघा मित्रांनो, माझे कपाशीचे कासप बघा, कपाशीचे झाडं कसे प्रफुल्लित दिसून राहिले, कारण आता चालू आहे पाऊस रिमझिम. ह्या छत्रीमधून पावसाचे थेंब टपकताना दिसत असेल. रिमझिम थोडेसे थेंब मोठे आहेत. आणि हा माझा मित्र आहे नामदेव, बघा तो कुलप लावत आहे. अरे भाऊसाहेब, डबकी ठेवायची राहील, हे डबकी ठेवली, टेबल खुर्ची ठेवायची राहील, ठेवून द्या. हा माझा मित्र नामदेव आहे. याला कपाशीचे जे पुंजाणे आहे ते सावरण्याचं काम करतो आहे. आता नवीनच माणूस आहे. याच्यासारखा दिसणारा आमच्या गावात एक शामराव नावाचा माणूस होता, गजाननराव सुरविसे, स्वर्गीय गजाननराव सुरविसे यांच्याकडे. बिलकुल डिक्टो कॉपी आहे त्याची 100%. आमच्या गावातील लोकांना माहीत आहे. खूपच समजदार आणि सोजवळ माणूस होता. शामराव त्याचे नाव होते. असाच तो आंध्रातून आलेला होता. बघा मित्रांनो, पाऊस कसा चालू आहे. आजची आहे 21 तारीख, 21/7/2024. आज पावसाचा आमच्या वर्धेमध्ये थोडासा जोर वाढलेला आहे. हवामान तोडकर शास्त्रज्ञ तज्ज्ञ यांनी आम्हाला आज वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला होता. तसं डब साहेबांनी सांगितलं होता, पण वर्धा जिल्ह्याचं खास सांगितलं होतं त्यांनी येलोर. आणि आज 21 तारखेला पावसाची थोडीशी प्रगती होईल पावसामध्ये. आणि IMDने सुद्धा 20 तारखेपासून पाऊस सांगितला होता. त्याच्यानुसारच पावसाला सुरुवात झाली. बघा मित्रांनो, कसा पाऊस चालू आहे. हा पाऊस काही जिल्ह्यामध्ये पडत असेल, काही जिल्ह्यामध्ये पडत नसेल. आता कुठे पाऊस चालू आहे ते मित्रांनो माझ्या कॉमेंट्समध्ये सांगावे आणि मला सांगावे कॉमेंट्समध्ये कोण्या जिल्ह्यात पाऊस चालू आहे म्हणून. आणि हे सर्व पांडुरंगाची कृपा आहे, विठ्ठला पांडुरंगाची. कारण आमच्या भागातील बरेचसे संत मंडळी ही पंढरपूरला गेलेली आहे आणि ते विठुरायाला पावसाचीच मागणी करत आहे की देवा आमच्या इकडे पाऊस पडू दे देवा म्हणून मागणी. आणि हा विठुरायांनी पांडुरंगांनीच पाठवलेला पाऊस आहे. नाही तर एल निनोचं वर्ष सांगितलं होतं आपल्याला, पावसाचा दुष्काळ, खंड, बरेचसे आपण व्हिडिओमध्ये बघितले असेल. आणि कपाशीचे झाडं पहा किती आनंददायी दिसून राहिले, प्रफुल्लित दिसून राहिले. रात्रीपासून रिमझिम पाऊस चालू होता. आज 21 तारखेला 3:30 वाजताच्या नंतर पावसात थोडासा जोर आलेला आहे. बघा मित्रांनो, आणि हा आहे नामदेव, माझा मित्र नामदेव. आणि यालासुद्धा माझ्याकडे देवानेच पाठवले आहे आज पुंजाने सावडण्यासाठी. आहे ना भाऊ, बरोबर आहे ना? देवानेच पाठवलं तुम्हाला. नाही तर मी माणसाच्या शोधात होतो, पण हा देवासारखाच मला माणूस भेटला आणि देवासारखाच आहे तो. बघा आता नामदेव भाऊने डबकी ठेवली, खुर्ची टेबलही ठेवला. आता आम्ही घराकडे जातो. नामदेव भाऊला सुट्टी देऊन राहिले. नामदेव भाऊ, सुट्टी पाहिजे ना? हां, सुट्टी पाहिजे म्हणते, कारण तो बायासोबतच येते पुंजाने सावडायला आणि बायासोबतच जाते. बरोबर आहे ना भाऊ? ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.